नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर जयराज सगरे सर. नमस्कार. अ, त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अर्थातच ते अनेक वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत. काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील जे आता स्वतःचे आहेत. जो मध्यमवर्गीयाचं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं घराचं. पण बऱ्याचदा ते बंगलोच्या माध्यमातून पूर्ण होत नाही. पण अशा रेसिडेन्शियल टाउनशिपमधून, अपार्टमेंट्समधून ते पूर्ण होतं. त्याही माध्यमातून ते पूर्ण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवांबद्दल त्यांच्याशी आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे ओके. तुमच्या शैक्षणिक प्रवासापासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये कसं आलात किंवा प्रेरणास्थान कोण होतं येस, ज्यांच्यामुळे तुम्ही इकडे आलात? येस. आणि एकंदर हा सगळा प्रवास कसा होता? काय सांगाल? अ, मी जयराज सगरे. सर्वांना नमस्कार. ॲक्च्युली माझं नेटिव्ह आपल्या सांगली जिल्ह्यातलंच कवठेमंकाळ तालुक्यातलं हिंगणगाव एक छोटंसं आमचं गाव आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला. माझे आई-वडील शिक्षक होते आणि घरी तसा शेतीचा व्यवसाय, हं. तशी व्यावसायिक कुठली पार्श्वभूमी आमच्याकडे नव्हती. आणि माझं जे बालपणाचं म्हणजे शालेय शिक्षण आणि जे आपण माध्यमिक शिक्षण ते माझं आमच्या हिंगणगावमध्ये आमच्या नेटिव्ह गावीच झालेलं आहे. आणि मी 10वी पूर्ण झाल्यानंतर मग 11वीला सांगलीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आणि सांगली ते कवठेमंकाळ तालुक्यातलं माझं हिंगणगाव नेटिव्ह जे गाव आहे, ते साधारणपणे 45-50 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि 10वी नंतर सांगलीला येण्याचा निर्णय या कारणाने घेतला. कारण कवठेमंकाळ तालुका हा आमच्या सांगली जिल्ह्यातला तसा दुष्काळी भाग आणि मी जेव्हा शालेय शिक्षण वयामध्ये होतो, तर त्यावेळी अतिशय म्हणजे कडाक्याचा दुष्काळ असायचा. आज ज्या पद्धतीने मराठवाडा भागामध्ये किंवा विदर्भ भागामध्ये दुष्काळ आहे, तर तेवढाच दुष्काळ आमच्या सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये असायचा. आज थोडंसं आमचा हा भाग इरिगेट झालेला आहे, पण त्यावेळी पाण्याची परिस्थिती अतिशय दुर्मिळ होती. अगदी पिण्याचं पाणी साधारणपणे 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावरून आणायला लागायचं अशी परिस्थिती होती. आणि घरची परिस्थिती अतिशय कठीण होती. वडील शिक्षक जरी असले, तरी बाकीचा असा कुठला व्यवसाय नव्हता. शेतीचा सपोर्ट नव्हता. शेती होती, पण पाणी नसल्यामुळं त्याच्यातून काही उत्पन्न निघत नव्हतं. आणि तुटपुंज्या पगारावरती आमच्या तिघा भावांचं शिक्षण करणं, या सगळ्या गोष्टी थोडंसं भविष्याच्या दृष्टीनं वडिलांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने थोड्याशा तशा अडचणीच्या होत्या. पण वडिलांना एक माहीत होतं, की आपल्याला या दुष्काळी परिस्थितीतून किंवा ओव्हरऑल आपल्या ज्या आर्थिक परिस्थिती आजची जी आहे, त्यातून बाहेर जर काढायचं असेल, तर मुलांना खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षित केलं पाहिजे, सुशिक्षित केलं पाहिजे. आणि त्याच प्रेरणेतून आमच्या वडिलांनी आम्हा तिघा भावांना शिक्षणासाठी 10वी पूर्ण झाल्यानंतर त्यात अनुक्रमे सांगलीत पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि मी 10वी पूर्ण केल्यानंतर सांगलीमध्ये इथं 11वी-12वीला सांगली हायस्कूल सांगली इथं मी 11वी-12वी कंप्लीट केलं. आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला जायचा निर्णय घेतला. अर्थात त्यावेळी अनेक चॉईसेस होत्या. मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यावेळी अतिशय बूममध्ये होतं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बूममध्ये होतं. पण माझा मोठा भाऊ ऑलरेडी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत होते पुण्यामध्ये. आणि थोडंसं मग वडिलांनी विचार केला, की दोघं एकाच फॅकल्टीमध्ये जाण्याच्याऐवजी थोडंसं वेगळ्या कुठल्यातरी क्षेत्रामध्ये दुसऱ्याला पाठवावं हा विचार ठेवून आणि थोडासा माझा लहानपणापासूनचा माझा स्वभाव किंवा ओव्हरऑल एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर ती पूर्णत्वास नेण्यासाठी माझी धडपड, हे सर्व गुण कदाचित आमच्या वडिलांनी बघितले असावेत. आणि त्यांनी मला सांगितलं, की "तू सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घे." आणि माझाही थोडासा घराविषयी थोडीशी माझ्या मनामध्ये एक आपलेपणाची भावना होती. आणखी मी तेव्हाच ठरवलं, की आपण 11वी-12वी पूर्ण झाल्यानंतर, की आपण इंजिनिअरिंगला सांगलीमध्येच ॲडमिशन घ्यायची. थोडंसं त्या काळामध्ये 1993ला मी 10वी-12वी झालो. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला, की प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा 50% जागा ह्या मेरिटवरती घ्याव्यात असा तो शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेतला. तर त्यामुळं इथलं सांगलीचं पद्मभूषण वसंतदादा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी PVPIT इथं मी ॲडमिशन घ्यायचा निर्णय घेतला. मला त्यावेळी कराड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगलाही ॲडमिशन मिळत होतं किंवा पुण्यालाही मिळत होतं. पण थोडंसं मी त्याच वेळी जेव्हा 11वी-12वीला इथे सांगलीमध्ये आलो, त्याच वेळी मी स्वतः ठरवलं होतं, की आपल्याला सांगलीमध्येच सेटल व्हायचं आणि सांगलीमध्येच आपला बिझनेस करायचा आहे. कारण या 2 वर्षाच्या काळामध्ये सांगलीविषयी थोडीशी आपलेपणाची भावना मला निर्माण झाली होती. आणि भविष्यामध्ये आपल्या व्यवसायाला पोषक वातावरण व्हावं, आपल्या इथे ओळखी असाव्यात किंवा आपले कॉन्टॅक्ट्स डेव्हलप व्हावेत, या उद्देशानं मी सांगलीमध्येच इंजिनिअरिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
आणि मी 1998ला पद्मभूषण वसंतदादा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सांगलीतील इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन पासआउट झालो. वा. हा प्रवास एका अर्थानं फार महत्वाचा आहे, कारण तुम्ही म्हणला तसं की जसं कन्स्ट्रक्शनमध्ये पाया महत्वाचा असतो, त्याप्रमाणे हा तुमचा एकीकडे पाया पण पक्का होता आणि सगळ्यात महत्वाचं एक इंजिनियर म्हणून पण आणि एक सांगलीकर म्हणून पण तुम्ही ही भूमिका घेतलीत की आपल्या शिक्षणाचा आपल्या गावाला पुन्हा उपयोग व्हावा. कारण बऱ्याचदा आपण उच्च शिक्षण घेऊन वेगळ्याच कुठल्या तरी शहरात आणि राज्यात जातो आणि तो सगळा फायदा त्या राज्याला, देशाला होतो. तर तोही निर्णय फार महत्वाचा होता. मग याच्यानंतरचा पुढचा आणखीन एक महत्वाचा प्रवास येतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक सिव्हिल इंजिनिअरचा स्ट्रगल असतो. तर तुम्ही स्वतः जो पहिला प्रोजेक्ट इंडिपेंडंट केलात, तर तो कसा होता? कुणाचा रेफरन्स मिळाला? त्याची आठवण, तेव्हा आलेलं कसं दडपण कामाचं, याबद्दलचा अनुभव कसा होता? मी 1998ला बी झाल्यानंतर मी थोडंसं ठरवलं की आपल्याला या फील्डमधलं काहीतरी आपल्याला अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी ग्रामीण विकास मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अण्णासाहेब डांगे होते आणि त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधली आणखी एक त्यांची एक शिक्षण संस्था होती. त्या शिक्षण संस्थेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची जागा पाहिजे अशी जाहिरात त्या एका पेपरला आली होती. मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना 1998ला मी सहज ॲप्लिकेशन करायचं म्हणून केलं आणि मला इंटरव्ह्यूला बोलवलं. आणखी तो इंटरव्ह्यू त्यावेळेचे मंत्री, आमचे पालकमंत्री डांगे साहेबांनी माझा घेतला होता. माझा आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू असला तरी सुद्धा मी तो खूप चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला. मला एकतरी ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळं आणि डांगे साहेबांचा थोडासा त्यांची ग्रामीण शैली असल्यामुळं मी माझं जे बोलणं असेल किंवा मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं असतील, कदाचित त्यांना भावली असतील आणि की मला 1998ला त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये एक वर्षभर का असताना आपण काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर मी 1 वर्ष तिथं अनुभव घेतला आणि तिथून सांगलीमधलेच एक मोहिते अँड सन्स नावाचे नानासाहेब मोहिते, जे सांगलीतले खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर त्या काळी होते, ते आता नाही आहेत आणि खऱ्या अर्थानं ते या क्षेत्राचे मार्गदर्शक आपल्या जिल्ह्यातले आहेत असं मी समजतो. आणि त्यांच्या मोहिते अँड सन्स कंपनीमध्येही साधारणपणे मी 8-9 महिने ॲज अ अनुभवी ट्रेनिंग इंजिनियर म्हणून तिथं काम केलं. आणि मी 2000 साली मी जेव्हा इंजिनिअरिंग पासआउट झालं त्याचवेळी मी ठरवलं होतं की आपल्याला 1 वर्ष, 1.5 वर्षामध्येच आपल्याला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि साधारणपणे मी 2000 सुरू झाल्याच मी नोकरीचा राजीनामा दिला. आणखी मी या व्यवसायात यायचं ठरवलं. अर्थात इथं हा व्यवसाय सुरू करत असताना माझ्या खिशामध्ये 1 रुपया, सिंगल रुपयाचं भांडवल नव्हतं. घरी कुठलीही आर्थिक मदत भविष्यात होऊ शकेल असं कुठलंही तशी पोषक वातावरण आमच्या घरी नव्हतं. कारण वडील शिक्षक होते, त्यावेळेस मी नुकते रिटायर झाले होते. आणखी बाकीच्या त्यांच्या लायबिलिटीज होत्या, त्यामध्ये ते व्यस्त होते. आणि मी ठरवलं होतं की व्यवसाय करत असताना आपण स्वतःच्या पायावरती जेवढं शक्य आहे तेवढं उभा करायचं. त्यामुळे माझ्या खिशामध्ये 1 रुपयाचं भांडवल नसल्यामुळं मी सुरुवातीच्या काळामध्ये मोठा वगैरे प्रोजेक्ट कुठला न बघता अगदी सुरुवातीला एक छोटा प्रोजेक्ट, मला 10,000 रुपयाचा एक ओटा बांधण्याचं काम मिळालं होतं इथं सांगलीमध्येच. अगदी त्यावेळी माझ्याकडे 2 व्हीलर सुद्धा नव्हती. मी सायकलवरून ते काम बघायला गेलो होतो. अशा परिस्थितीत आपण व्यवसाय त्या काळी सुरू केला. पण साधारणपणे 1 वर्ष, 1.5 वर्षामध्ये आपण केलेली छोटी मोठी कामं असतील आणि त्या कामाचा दिलेला दर्जा असेल किंवा एक विश्वासार्हता आपल्याबद्दल निर्माण झाली. आणि साधारणपणे 1 वर्षभरानंतर मात्र चांगले प्रोजेक्ट मला यायला लागले. सुरुवातीच्या काळामध्ये मी साधारणपणे 2-3 वर्ष रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये काम केलं. म्हणजे छोटे बंगलो असतील किंवा एखादं छोटं कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल, अशा ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरुवातीला मी कामास सुरुवात केली. कारण भांडवलाची अडचण होती. आणि हा विश्वास जसा बसत गेला तसं मी सगळे कन्स्ट्रक्शन्स नावाची माझी स्वतःची कंपनी फॉर्म केली, जी 2000 सालीच फॉर्म केली होती. आणि त्याचं थोडंसं मी विस्तारीकरण अशा पद्धतीने केलं की आपण आता छोटे प्रोजेक्ट करतोय, पण आता मोठे टर्नकी प्रोजेक्ट सुद्धा आपण मोठे केले पाहिजेत. आणि त्याच ध्येयानं प्रेरित होऊन पुढच्या काळामध्ये साधारणपणे 2003 पासून ते 2014-15 पर्यंत आम्ही मोठ्या सेक्टरमध्ये, जे मोठे प्रोजेक्ट आहेत त्या सेक्टरमध्ये काम करायला लागलो. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं जे प्रोजेक्ट केलेले आहेत ते हॉटेल सांगलीचं ग्रेट मराठा असेल, हॉटेल नटराज अनेक्स असेल किंवा पोदार इंटरनॅशनलची जी स्कूलची चेन आहे त्याच्यातील पोदार इंटरनॅशनल सांगलीचा पूर्ण कॅम्पस आपण आमच्या कंपनीने डेव्हलप केलेला आहे. त्यानंतर पोदारचा सोलापूरचा प्रोजेक्ट असेल, कोल्हापूरचा असेल, पुण्याचा प्रोजेक्ट, इव्हन मराठवाड्यातला हिंगोली या इथून साधारणपणे 500-550 किलोमीटर अंतरावरचा प्रोजेक्ट आमच्या सगळे कन्स्ट्रक्शनच्या कंपनीमध्ये त्या दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण केले. त्याचबरोबर अनेक हॉस्पिटलचे प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स असतील, हे सर्व प्रोजेक्ट आम्ही मधल्या काळामध्ये आमच्या कंपनीनं पूर्ण केले. आणि साधारणपणे 2012च्या आसपास थोडंसं आम्ही आमच्या सगळे कन्स्ट्रक्शनचं आणखी थोडं विस्तारीकरण करण्याचं ठरवलं. आणखी सगळे कन्स्ट्रक्शन्स या कंपनीबरोबरच
सगळे बिल्डर्स नावाची आम्ही एक दुसरी संस्था स्थापन केली की जी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आणखी ॲज अ डेव्हलपर बिल्डर म्हणून काम करते. आणि साधारणपणे गेल्या 12-13 वर्षापासून मी ॲज अ बिल्डर डेव्हलपर म्हणूनही काम करतोय. आणि गेल्या माझ्या साधारणपणे 25 वर्षापासूनचा जो सगळे कन्स्ट्रक्शन्स या फर्मखाली जो असणारा कन्स्ट्रक्शनचा जो व्यवसाय आहे, तोही व्यवसाय मी चालवतोय. माझ्या 2 टीम वेगवेगळ्या आहेत. जी सगळे कन्स्ट्रक्शनची टीम आहे ती पूर्ण कॉन्ट्रॅक्टिंगची सगळी लाईन सांभाळते. आणखी सगळे बिल्डर्सची टीम आहे, तर ती सगळी माझी डेव्हलपर आणि बिल्डर्सची जी माझं काम आहे ती सगळी सांभाळते. आणि गेल्या साधारणपणे दोन्ही सेक्टरमध्ये मी साधारणपणे 25 वर्षापासून काम करतोय. वाह! म्हणजे मला असं वाटलं, की पिक्चरसारखं मला दिसत होतं सीन, की पहिला जो प्रोजेक्ट तो किचन ओटा बांधण्यापासून ते एखाद्या मोठ्या हॉटेलचं पूर्ण कन्स्ट्रक्शन करण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास होता. रेसिडेन्शियल आहे, इन्स्टिट्यूशनल आहे, एज्युकेशनल आहे, असे नंतर ऑफकोर्स सगळे प्रोजेक्ट मिळत गेले. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं सांगली, पुणे, हिंगोली अशा अनेक भागात आपण काम केलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला एक फॅक्टर कदाचित कॉमन वाटला असेल, तो म्हणजे कामगार हा तर केंद्रस्थानी आहेच कन्स्ट्रक्शनच्या. पण त्याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? खरं सांगायचं तर आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये कामगार हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि खरं सांगायचं तर आजच्या काळामध्ये कामगारांची उपलब्धतेची खूप मोठी अडचण आहे. आणि त्यातल्या त्यात जर आपण कुशल कामगारांबद्दल बोलायचं म्हटलं तर कुशल कामगारांची संख्या खूप कमी आहे. आणि या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जे अकुशल कामगार आहेत, तर ते कुशल करण्याची गरज आहे असं मला वाटतं. हं. आणि आम्ही मात्र प्रत्यक्ष काम करत असताना कामगाराच्या स्किलवरती असेल किंवा त्याचा अनुभव, त्याचा किती वर्षापासून काम करतोय, आम्ही आमची टीम त्या कामगाराशी बोलत असते की बाबा त्याचा कितपत अनुभव आहे या क्षेत्रामधला, त्याने आमच्या पूर्वीच्या कुठल्या प्रकल्पावरती काम केलं आहे का, या सगळ्या गोष्टी आम्ही कामगाराच्या बघत असतो. अर्थात आमचा हा प्रयत्न असतो की 100% स्किल लेबर साईटवरती असावा. कारण मला असं वाटतं की एखाद्या प्रकल्पामध्ये एखाद्या मालाचा दर्जा जितका महत्त्वाचा आहे, जेवढी मालाची गुणवत्ता महत्त्वाची आहे, तितकीच मला वाटतं की कामगाराची गुणवत्ता आणखी कामगाराचा दर्जा महत्त्वाचा आहे. हं. आणि मला वाटतं की प्रत्येक प्रकल्पावरती हे कुशल कामगारच असणं गरजेचं आहे. आणि समजा एखाद्या प्रकल्पावरती समजा 10-20% अकुशल कामगार असतील, तर मला वाटतं की आमच्या क्रीडाईसारखे असोसिएशन असेल, मी आज क्रीडाई सांगलीचा मी अध्यक्ष म्हणून गेल्या 2 वर्षापासून काम करतोय. वाह! जी डेव्हलपर बिल्डर हो, क्षेत्रामध्ये हो. जी काम करते आमची संस्था. जी संस्था आहे, त्या संस्थेचा मी सांगली शाखेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. आमच्या क्रीडाई सांगलीनं ही मध्यंतरीच्या काळामध्ये शासनाकडे बराच पाठपुरावा केला की या क्षेत्रामध्ये कुशल कामगारांचा अभाव आहे. आणि खऱ्या अर्थानं जर का आपल्याला पाश्चिमात्य राष्ट्र जे आहेत त्या दर्जाचा आपल्याला बांधकामाचा दर्जा द्यायचा असेल, तर मला वाटतं की शासनानं थोडंसं या संदर्भात आमची क्रीडाई संस्था असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यांना खऱ्या अर्थानं कुशल करण्याची गरज आहे. आज महाराष्ट्र शासन ही आमच्याकडून प्रत्येक बिल्डर डेव्हलपर असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असेल, तर 1% लेबर सेस प्रत्येक कामावरती वसूल केला जातो. मला वाटतं हा सेस जो आहे, तो मला वाटतं की कामगाराच्या कुशलतेवरती इथून पुढच्या काळामध्ये सरकारने तो खर्च केला पाहिजे. मला वाटतं की लाखो करोडो रुपयाचा निधी हा शासनाकडे अनयुज्ड आतापर्यंत न वापरलेल्या स्थितीत पडलेला आहे. कारण याचे न्यायालयाचे निर्देश आहेत की तो फंड जो आहे तो कामगारांवरती खर्च करावा किंवा कामगारांचं राहणीमान वाढवण्यासाठी किंवा कामगारांना कुशलतेपासून कुशल बनवण्यासाठी खर्च करावा. मला वाटतं हा पडलेला जो अनयुज्ड फंड आहे, तो शासनानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार कुशल कामगार आपण काय म्हणू की प्रशिक्षण केंद्र, कामगार प्रशिक्षण केंद्र निर्माण करावं. आणि त्या संस्थेमध्ये मला वाटतं की या बांधकाम क्षेत्रामधल्या कामगारांना खऱ्या अर्थानं अकुशल पासून कुशल करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावं. त्याला लागणारी जी काही मदत असेल, टेक्निकल मदत असेल किंवा आमचे क्रीडाई सांगलीचे 168 सभासद जे आहेत, ते 68 सभासद त्या केंद्राला वेळोवेळी भेट देतील. आणखी कामगारांचा दर्जा उंचवण्यासाठी त्यांना काही माहिती लागणार असेल किंवा एखादं प्रात्यक्षिक देणं असेल किंवा एखादं लेक्चर देणं असेल, या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं आमचे क्रीडाई सांगलीचे सदस्य पार पडतील, हे मला या निमित्तानं वाह! सांगायचं आहे. आणि माझ्या ते क्रीडाच्या माध्यमातून सुद्धा कुशल या नावाची जी तुमची विंग आहे, ती सुद्धा याच लेबर्ससाठी अजून त्यांचं स्किल इम्प्रूव्हमेंटसाठी पण येस. काम करतेच आहे. पुढचा प्रश्न थोडंसं असा मला इथं असं सांगायचं की क्रीडाई सांगली गेल्या साधारणपणे 2 वर्षापासून
आम्ही आदर्श कामगार सेवा पुरस्कार आम्ही सुरू केलेला आहे. अरे वा. तर याचा उद्देश असा आहे की जे खऱ्या अर्थानं या क्षेत्रामधले कुशल आहेत, मग ते कामगार असतील किंवा आणखी सप्लायर्स असतील किंवा आणखी एखादा बिल्डर डेव्हलपर असेल, जे खऱ्या अर्थानं दर्जेदार काम करतात, त्यांना आम्ही आदर्श बांधकाम सेवा पुरस्कार गेल्या 2 वर्षापासून देतोय. मला हेही या निमित्तानं आपल्या समोर मांडायचं वा, आहे, वा. की जी गुणवत्ता आहे ती समाजासमोर आली पाहिजे नक्की. आणि तो प्रयत्न आम्ही क्रीडाई संघाच्या माध्यमातून गुणवत्ता समोर आली पाहिजे आणि त्याच्यावर क्रीडाईसारख्या जर यांनी कौतुकाची मोहर किंवा छाप उमटवली तर माझ्या मते ते एक शिक्कामोर्तब होतं की नक्कीच, खरंच आपली नक्कीच. गुणवत्ता आहे आणि तो माणूस अजून जास्त जोमानं काम करतो. नक्कीच, नक्कीच. पुढचा असा एक प्रश्न की तुम्ही आता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम केलेलं आहे, जसं आपण मगाशी म्हणलं एज्युकेशनल, इन्स्टिट्यूशनल आणि कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते. तर अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करताना तुम्ही प्लॅन या स्टेजला कसं महत्त्व देता आणि प्लॅनचा इम्पॉर्टन्स किंवा प्लॅनचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? आता प्लॅन म्हटलं की आपल्या नजरेसमोर दोन दोन विषय येतात. प्लॅन म्हणजे एखाद्या बिल्डिंगचा आराखडा. हो. तो एक प्लॅन असू शकतो आणि दुसरा एकदा आराखडा पूर्ण झाला आणि एकदा आपला आराखडा फायनल झाला की त्यानंतर आपला प्लॅन होतो तो बिल्डिंग पूर्ण करण्याचा, म्हणजे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी मूव्ह करण्याचा जो तो प्लॅन, हा बरोबर. दुसरा प्लॅन. हं. तर मला वाटतं की एखादी चांगली इमारत जर उभा करायची असेल तर जो आराखडा किंवा आपलं जे प्राथमिक प्लॅन आपण जो म्हणतो, तर तो खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं की चांगला प्लॅन असेल, आता रिअल इस्टेटमध्ये आम्ही काम करत असताना प्लॅनिंगला सुरुवातीला आम्ही साधारणपणे 4-6 महिने खर्च करतो, कारण जो ग्राहक तिथं आपलं घर शोधत असतो त्या त्या ग्राहकाच्या दृष्टीनं घर ही त्याच्या आयुष्याची कमाई असते आणि प्रत्येक गोष्टी बारकाईनं प्लॅनिंगमध्ये बघितल्या जातात. किंवा बेडरूमला लाईट व्हेंटिलेशन कितपत कशी मिळते, अटॅच टॉयलेट कशा पद्धतीनं असावं किंवा विंडोज कशा पद्धतीनं आपण ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्याला प्लॅनिंगमध्ये मिनिमम वेस्टेज ऑफ एरिया कसं कमीत कमी आपल्याला करता येईल, कारण कसं आहे की आपल्याला त्या फ्लॅटमध्ये समजा एरियात वेस्टेज थोडाफार गेला तर डायरेक्टली बर्डन ते पुढच्या कस्टमरवरती पडतं. त्यामुळे हा आमचा प्रयत्न असतो की त्याच्यामध्ये मिनिमम एरिया कार्पेट एरिया आहे तो वेस्टेज जावा. आणखी थोडंसं ॲसेसिबिलिटी म्हणजे थोडंसं रूम्स एकमेकांना कशा पद्धतीनं संलग्न आणि प्रायव्हसी कशा पद्धतीनं एकमेकाची डिस्टर्ब होता कामा नये, या सगळ्या गोष्टी आम्ही प्लॅनिंगच्या माध्यमातून नजरेसमोर ठेवून काम करत असतो. पण याच वेळेला वेगवेगळ्या लोकेशन्सला जेव्हा आपण साईट करतो, तेव्हा एक बिल्डर म्हणून किंवा एक इंजिनियर म्हणून तुम्हाला तर कायमच वाटत असतं की आपण दर्जेदार बांधकाम करावं. पण तिथं कस्टमरच्या बजेटचाही कधीतरी मध्ये प्रश्न येतो. तर बजेट आणि दर्जा मग या दोन्हीचा समतोल तुम्ही यावेळेला कसा साधता? कुठल्याही बांधकामामध्ये बजेट जेवढं महत्वाचं आहे, त्याचबरोबर तेवढाच दर्जा महत्वाचा आहे आणि दर्जा जेवढा महत्वाचा आहे तेवढंच बजेट महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण मला असं म्हणायचं आहे की एखादं दर्जेदार बांधकाम किंवा आपण जे 19-20 म्हणतो त्याच्या कॉस्टमध्ये फार मोठा फरक पडत नसतो, कारण लेबर स्किल हे फार महत्वाचं असतं. आपण स्किल लेबर म्हणण्यापेक्षा सुपिरियर स्किल लेबर आणि फक्त स्किल लेबर याच्या कॉस्टमध्ये समजा एक 10% फरक पडत असेल तर मला वाटतं की तो फरक आपण ती जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे ती आपण त्या प्रोजेक्टवरती खर्च केली पाहिजे. आणि मला वाटतं की येणाऱ्या ग्राहकांनाही सुद्धा दर्जाला तितकंच प्राधान्य देऊन माझे 5-10% जास्त केले तरी चालतील, पण या घरामध्ये या वास्तूमध्ये मी भविष्याची साधारणपणे 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष राहणार आहे आणि मला वाटतं की हा दर्जा माझ्या ह्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. हा विचार ठेवून कुठंतरी येणाऱ्या ग्राहकांनाही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आम्हीही चांगला दर्जा देण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो, कारण आज कॉम्पिटिशन खूप आहे आमच्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये. आणि ज्याचा दर्जा आहे चांगला आहे तोच इथून पुढच्या काळामध्ये टिकून राहणार आहे. रेटच्या बाबतीत कॉम्पिटिशन आहे, तर रेटच्या बाबतीत कॉम्पिटिशन जरी असलं तरी ग्राहकांचा ओढा हा जो दर्जेदार देतोय त्याच्याकडेच असतो. मग त्यामुळे मला वाटतं की दर्जा हा आपल्या फार employee मध्ये महत्वाचा आहे. खूप महत्वाचा आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. त्याच्यात त्याचे अँगल 1-2 आहेत. एक म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात. सांगली जिल्ह्याचं तुमचं प्रेम आपण सुरुवातीला बघितलंच, कारण तुम्हाला इथं काम करायचं होतं. आता एक क्रीडाचे पण प्रेसिडेंट आहात. अशा 2-3 अँगलमधनं हा प्रश्न आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, सेक्टर येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल आणि येणाऱ्या 10-15 वर्षात पुणे मुंबईसारखं जर सांगलीलाही आपल्याला पुढे न्यायचं असेल, तर असे कुठले सेक्टर्स आहेत ज्या सेक्टरवर आता जास्त काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सांगलीचा जर विचार करायचं म्हटलं तर सांगलीला पार्श्वभूमी खूप चांगली आहे असं मी समजतो. सांगलीला कृष्णेसारखी एक खूप चांगली मोठी नदी सांगली
सांगलीला लाभलेली आहे. आणि आज म्हैसाळ असेल, टेंभू असेल, ताकारी म्हैसाळ सर्व योजनेच्या माध्यमातून अगदी सांगली जिल्ह्याचा पूर्ण परिसर आज मला वाटतं की 100% जरी नसला तर साधारणपणे 90 ते 95% इरिगेट झालेला आहे. मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणखी आमच्या सांगली जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सांगली हा जितका कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो, जितका सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो, तितकाच आमचा जिल्हा एक सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो. एक शिक्षणाची खूप मोठी पार्श्वभूमी या जिल्ह्याला आहे. आणि मला वाटतं की आज शेती क्षेत्रामध्ये अनेक जण खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आज जिल्ह्याचा पूर्व भाग जर बघितला तुम्ही तर डाळिंब शेतीच्या माध्यमातून असेल किंवा द्राक्ष शेतीच्या माध्यमातून असेल, खूप चांगले पैसे आमच्या शेतकऱ्यांकडे येत आहेत. ही खूप चांगली मला वाटतं की आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर शेती क्षेत्रात जर विचार केला तर सांगलीचा जो पश्चिम भाग जो आहे तर त्या भागामध्ये सुद्धा ऊसासारखं पीक जे आर्थिकदृष्ट्या खूप किफायतशीर मानलं जातं, त्याचंही उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर गेल्या साधारणपणे 5 ते 7 वर्षामध्ये पूर्वी सांगलीची कनेक्टिव्हिटी राष्ट्रीय महामार्गाशी नव्हती. आज रत्नागिरी नागपूर हायवेच्या माध्यमातून सांगली राष्ट्रीय महामार्गावरती आलेले आहे. त्याचबरोबर नजीकच्या काळामध्ये आपल्या सांगलीपासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावरती पुणे टू बेंगलोर जो नवीन प्रस्तावित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे मार्ग जो होणार आहे तो सांगलीपासून 20 किलोमीटर साधारणपणे इथून दंडोबा किंवा शिरडोन या भागातून इतक्या जवळून जातोय. म्हणजे साधारणपणे हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर सांगलीपासून साधारण पुणे मला वाटतं की साधारणपणे 2 ते 3 तासाच्या अंतरावरती आणि बेंगलोर कदाचित 6-7 तासाच्या अंतरावरती एवढा जवळ येणार आहे. आणि आज सांगली ते पुण्याचा रेल्वेचं दुहेरीकरण असेल हेही पूर्ण झालेलं आहे. सांगली ते पुणे आज वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे. मला वाटतं की सांगलीमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सांगलीला खूप मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. सांगलीमध्ये वालचंद इंजिनिअरिंग सारखं एक चांगलं कॉलेज आहे, PUPIT आहे आणि जिल्ह्यामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. म्हणजे या जिल्ह्यामध्ये टेक्निकल किंवा तांत्रिक कर्मचारी सहजपणे अतिशय कमी पगारामध्ये इथं उपलब्ध होऊ शकतात. आणि आजही सांगलीच्या आसपासच्या जमिनीचा दर बघितला तर मला वाटतं की पुणे असेल किंवा शेजारची मोठी शहरं जी आहेत त्याच्या मानाने अतिशय कमी दर आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर IT इंडस्ट्री असेल किंवा इंडस्ट्रीयल पार्क्स सांगली जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं येणं गरजेचं आहे. कारण आज पुण्यामध्ये एखाद्या इंजिनियरला एखादी कंपनी समजा पर मंथ 1 लाख रुपये सॅलरी देत असेल तर ती सॅलरी सांगलीमधल्या इथं लोकल राहणाऱ्या कॅन्डिडेटला कदाचित 30-40 हजार रुपये जर सॅलरी दिली तर मला वाटतं की तो अतिशय आनंदाने आपल्या घरी राहून काम करेल, आणखी उत्साहाने काम करेल, डबल काम करेल. बरोबर. पण आता जसं तुम्ही हे मुद्दे म्हणालात तसं म्हणजे रोजगाराचा मुद्दा असेल किंवा इंडस्ट्रीचा मुद्दा असेल, तर मग शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर हे सगळे सेगमेंट इथं जास्त अजून डेव्हलप होतील सांगलीमध्ये? मी आता बोललो त्याप्रमाणे सांगलीमध्ये थोडंसं काही इंडस्ट्रियल पार्क्स आपल्याला नजीकच्या काळामध्ये डेव्हलप करावे लागतील. IT पार्क्स डेव्हलप करावे लागतील. आज रस्त्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी झालेली आहे. आज कोल्हापूरचं जे विमानतळ आहे ते फुल फ्लेश सुरू झालं आणि सांगली कोल्हापूर हाही रस्ता आता चौपदरीकरणाच्या माध्यमातून साधारणपणे सांगली ते कोल्हापूरचं एअरपोर्ट साधारणपणे 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावरती आता आलेलं आहे. आणि नजीकच्या काळामध्ये सांगलीच्या एअरपोर्टचाही विषय ऐरणीवरती आहे. तोही कदाचित येणाऱ्या साधारणपणे 4-5 वर्षामध्ये पूर्ण होईल. आणि मला वाटतं की सांगलीची जी कनेक्टिव्हिटी आहे ते एअर कनेक्टिव्हिटी असेल किंवा बाय रोड कनेक्टिव्हिटी असेल या मोठ्या शहरांना खूप मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये खूप इझी होणार आहे. आणि मला वाटतं की याच माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शासनानं जर का समजा IT पार्क्स किंवा इंडस्ट्रियल पार्क जर उभा केले सांगली जिल्ह्यातला कवठेमंकाळ तालुका असेल, जत तालुका असेल, नजीकच्या काळामध्ये विजापूर जे कर्नाटक मधलं जे जिल्ह्याचं ठिकाण आहे ते सांगलीपासून साधारणपणे 200 किलोमीटर अंतरावरती आहे. आणखी जत पासून साधारणपणे फक्त 50 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथंही इंटरनॅशनल एअरपोर्ट येणाऱ्या साधारणपणे 2-3 वर्षामध्ये होऊ घातलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा शासनाने मला वाटतं की महाशासनानं खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्यावा. आज जत असेल कवठेमंकाळ भागामध्ये अतिशय कमी दरामध्ये जमीन उपलब्ध होते. साधारणपणे 5 लाख 10 लाख रुपये एकरनी जमीन आपल्याला इंडस्ट्रीसाठी या तालुक्यामध्ये मिळू शकते. आणि मला वाटतं की या सगळ्या संधीचा शासनानं मला वाटतं की इथल्या उद्योजकांना असेल किंवा आमच्यासारख्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या
माणसांना खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून द्यावं अशी माझी विनंती आहे. वा. दुसरा प्रश्न असा आहे, थोडा अवघड प्रश्न, म्हणजे आता इतके सगळे प्रोजेक्ट केल्यानंतर आणि इतक्या वर्षांमध्ये, मागच्या 20-25 वर्षाचा हा प्रवास आहे तुमचा, तर त्यातनं एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, किंवा ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला ओळख दिली आणि जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद, समाधान होतं, तर त्या प्रोजेक्टबद्दल ऐकायचं आहे. आता साहेब तुमचा प्रश्न तसा थोडासा अवघड प्रश्न आहे, कारण एखाद्या तुम्ही पालकाला किंवा एखाद्या वडिलांना, आई वडिलांना तुम्ही जर विचारलं की तुम्हाला 2 अपत्य आहेत की दोन्ही अपत्यांपैकी तुमचा मुलगा कोणता चांगला, तर मला वाटतं की त्या आई वडिलांना दोघांनाही प्रश्न पडेल की कुणाचं नाव सांगायचं. हो. आपण प्रत्येक केलेली निर्मिती ही आपल्या दृष्टीने सर्वोत्कृष्टच असते हं. आणि मला वाटतं की सर्वोत्कृष्ट असायलाच पाहिजे, हं. किंवा त्याच्यामध्ये डावं उजवं असं कधी असूच नये. मला वाटतं की मी साधारणपणे गेल्या 25 वर्षामध्ये या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये 60-65 जे प्रोजेक्ट केलेले आहेत, मला वाटतं की माझ्या नजरेमध्ये सगळेच उत्कृष्ट प्रोजेक्ट आहेत. वा. आणि रिअल इस्टेटमध्ये साधारणपणे मी अपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून जे 15च्या आसपास प्रोजेक्ट केलेले आहेत, तेही सगळे उत्कृष्ट प्रोजेक्ट असं मी समजतो. त्याच्यामध्ये मला वाटत नाही की डाव उजवा असं काही करावं. सगळेच प्रोजेक्ट खूप चांगले आहेत असं मी समजतो. वा वा. मग एवढे प्रोजेक्ट केल्यामधला एखादा असा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा तरी एखादा प्रसंग काही डोळ्यासमोर येतोय का? मग तो टेक्नॉलॉजीची अडचण असेल, कामगारांची असेल, ब्लॅक कॉटन सॉइलची असेल, किंवा कुठली अडचण एखादी वेगळी आलेली? प्रोजेक्टच्या अडचणीबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट करत असताना ते एक चॅलेंजेस असतं. कारण आमची कन्स्ट्रक्शन लाईन अशीच आहे की जशी एखादी इंडस्ट्री असते की बाबा त्याचं कसं की लोकेशन फिक्स असतं आणि तुम्हाला तिथं सकाळी 10 वाजता कामगार येतो, संध्याकाळी 6 वाजता जात असतो. म्हणजे दिवसभराचं शेड्यूल, कामाचं शेड्यूल असेल किंवा वर्किंग स्टाईलचं शेड्यूल असेल, ते बऱ्यापैकी फिक्स असतं. पण आमच्या लाईनमध्ये तसं नाहीये. आम्हाला वेगवेगळ्या लोकेशनला काम करावं लागतं. वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. कुठल्या साईटला लेबरचा प्रॉब्लेम असतो, कुठल्या साईटला मटेरियल सप्लायचा प्रॉब्लेम असतो, कुठल्या साईटवरती आमचा स्टाफ तिथं पोहोचवण्याचा किंवा तिथं पुरवण्याचा प्रॉब्लेम असतो. बाहेरची साईट असेल तर मला वाटतं की खूप मोठे चॅलेंजेस असतात. मी इथून साधारणपणे 550 किलोमीटरवरती हिंगोलीमध्ये पोंदार इंटरनॅशनल स्कूलच्या ज्या कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट घेतला होता, तर तो प्रोजेक्ट इथून 550 किलोमीटर अंतरावरचा प्रोजेक्ट होता. पण एवढ्या अंतरावरचा प्रोजेक्ट जरी असला तरी एक व्यासंग थोडंसं मला असेल किंवा आमच्या टीमला असेल, कुठलंही चॅलेंज असेल तर ते आम्ही ते हसत हसत पूर्ण करायचं आम्ही ते एक स्वीकारलेलं आहे. आणि मला वाटतं की कुठलाही प्रोजेक्ट असू दे, कितीही अडचणी असल्या तर आम्ही त्या सहज आम्ही लिहिल्या पार करतो. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही स्टीलचे कुठले पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील वापरलं पाहिजे आपण? आता स्टीलच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आम्ही प्रत्यक्ष काम करत असताना एकतरी स्टीलचा दर्जा काय तो बघितला जातो, स्टीलची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे, स्टीलचा हार्डनेस कसा आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्याचबरोबर आमचा जो सप्लायर आहे तो सप्लायर आम्हाला वेळेत मटेरियल सप्लाय करतो का, तेही बघितलं जातं. या सगळ्या गोष्टी आम्ही स्टीलच्या माध्यमातून बघत असतो. अर्थात थोडंसं आम्ही ब्रँड व्हॅल्यूलाही थोडंसं महत्त्व देत असतो. आता आयकॉनबद्दल बोलायचं म्हटलं तर आयकॉन खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुढे आलेला ब्रँड आहे. एक महाराष्ट्रातला एक चांगला ब्रँड म्हणून आम्ही त्यांच्याकडे आयकॉनकडे बघतो. आणि खऱ्या अर्थानं मला इथं या प्रसंगी निश्चितपणे आपल्याला सांगायला आवडेल, आयकॉनने खऱ्या अर्थानं त्यांचा दर्जाची कन्सिस्टन्सी जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून टिकवलेली आहे आणि त्याचा अनुभव मी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या प्रत्येक साईटवरती घेत आहे. वा. आणि आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात, ते म्हणजे या क्षेत्रात जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांना इंजिनियर म्हणून पहिलं पाऊल ठेवायचं आणि भविष्यात तुमच्यासारखीच वाटचाल करून बिल्डर डेव्हलपर व्हायचंय, असं मोठं पदही भूषवायचं असेल, तर या सगळ्या वाटचालीसाठी तुमचा यशाचा फॉर्म्युला किंवा सिक्रेट तुम्ही सगळ्यांना सांगाल का? यशाला कुठलंही सिक्रेट नसतं. ह्याला एकच फॉर्म्युला असतो, ते म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये, ती कन्स्ट्रक्शन लाईन असेल किंवा कोणतीही लाईन असेल, म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल किंवा एखादी दुसऱ्या सेक्टरमध्ये स्वतःचा व्यवसाय करत असाल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागतात. आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये सातत्य असावं लागतं. एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीचा तुम्ही पाठलाग कशा पद्धतीने करताय हे खूप महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना विश्वासार्हता खूप महत्वाची असते. कदाचित एखाद्या वेळी माझ्या लाईनमध्ये जे काही काम करणार आहेत त्यांना मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की एखाद्या प्रोजेक्टमध्ये कदाचित तुमचा काही कॅल्क्युलेशन चुकलं म्हणून कदाचित लॉस होते म्हणून कुठं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका.
क्वालिटी उत्तमच देण्याचा प्रयत्न करा. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पैसे राहणार नाहीत किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये 1-2% तुम्हाला खिशातली करावे लागतील. पण मला वाटतं की आपलं नाव, आपला ब्रँड हे सगळं सांभाळण्यासाठी तुम्हाला दर्जामध्ये कुठलीही तडजोड करू नये, मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि थोडंसं मला आजच्या पिढीबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर आज कुठल्याही सेक्टरमधली पिढी जी पुढे येते, ती मला वाटतं की कुठल्याही प्रश्नाच्या डीपमध्ये जात नाहीये. मला वाटतं की आजच्या युवकांनी प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. वर्षावरती कुठलं तरी सोल्युशन काढायचं आणि थोडंसं मला वाटतं की आजच्या पिढीला पटकन सगळ्या गोष्टी हव्यात. पैसा असेल किंवा यश असेल, सगळ्या लगेच हव्यात. मला वाटतं की तुम्हाला यश किती लवकर मिळालं याच्यापेक्षा तुम्ही यशाचं सातत्य किती वर्ष, किती काळ टिकवताय हे महत्वाचं आहे असं मला समजतं. मला वाटतं की हे सातत्य टिकवायचं असेल तर मला वाटतं की या मी सांगितलेल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दर्जा असेल, विश्वासार्हता असेल आणि कन्सिस्टन्सी असेल, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या निमित्तानं मला तो हे होते इंजिनियर जयराज सगरे सर, बिल्डर, डेव्हलपर, क्रेडाचे आत्ताचे प्रेसिडेंट. या अशा अनेक नात्यातून, अशा अनेक पदातून त्यांनी आपलं मत मांडलं या प्रसंगी. अर्थात त्यांचा हा 25 वर्षांचा प्रवास, इतके केलेले प्रोजेक्ट्स, रेसिडेन्शियल, कमर्शियल, अशा एज्युकेशनल, इन्स्टिट्यूशनल अशा प्रोजेक्ट्सबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले, आपले अनुभव, आपली मतं मांडली. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की ती स्टोरी पुन्हा सर्कल जिथं कंप्लीट झालं ते म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा या बिझनेसला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे भांडवल नव्हतं. पण त्यांनी आजच्या इंटरव्ह्यूचा शेवट केला तेव्हा त्यांनी त्याच्यात सांगितलं की कष्ट हे सगळ्यात महत्त्वाचं भांडवल जर तुमच्याकडे असेल तर माझ्या तेव्हा पैसा नसला तरी चालेल, पण कष्टाची जर तयारी असेल तर ती सगळ्यात महत्त्वाची आणि ती त्यांच्याकडे होती. आणि म्हणूनच हा प्रवास इतका सुंदर झाला. या क्षेत्रात जे तरुण येणार आहेत त्यांच्याकडे सुद्धा तशीच ही फार महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.